लोक किती छपरी झालेले आहेत, किती बेरोजगार झालेले आहेत, लहान मुलंसुद्धा यामध्ये गमावलेली आहेत। IPLला यंदा बेंगळुरू संघाच्या रूपात नवा विजेता लाभला। गेल्या 18 वर्षापासून बेंगळुरूकडून खेळणाऱ्या विराट कोहलीसाठी हा विजय खास राहिला। त्याने विजय मिळवल्यानंतर बेंगळुरूमध्ये खरे सेलिब्रेशन करू असे म्हटले होते। त्यानुसार RCB संघाने बुधवारी सकाळी जाहीर केले होते की संघाची विजयी परेड ओपन बसमध्ये काढली जाणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी बेंगळुरूच्या रस्त्यावर गर्दी केली होती। दुपारी विधान सौदा येथे खेळाडूंचा कर्नाटक सरकारकडून सत्कार होणार होता आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी RCB संघ चिन्नस्वामी स्टेडियमवर जाणार होता। त्यानुसार खेळाडू विधाना सौदा येथे पोहोचले, त्यांचा सत्कारही करण्यात आला। पण एकीकडे हा सत्कार सुरू असताना दुसरीकडे चाहत्यांची चेंगराचेंगरी घटना घडली आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात ही चेंगराचेंगरी झाली असून जवळपास 11 जणांना आपला जीव गमावावा लागला असून 20 जणांहून अधिक जण जखमी आहेत। या घटनेनंतर विजयी परेड मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे। याच दरम्यान या घटनेनंतर बंदोबस्त वाढवण्यात आला। मेट्रोमध्ये गर्दी झाल्याचेही पाहायला मिळाले होते। RCB संघ मंगळवार रात्री IPL ट्रॉफी जिंकल्यानंतर बुधवारी लगेच बेंगळुरूमध्ये दाखल झाला होता। मात्र आता बेंगळुरूच्या विजयोत्सवाला या चेंगराचेंगरीमुळे गालबोट लागलेला आहे। यामध्ये लहान मुलांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। तब्बल 11 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। आपल्या आईवडिलांना जपायचं सोडून अशा प्रकारचं छपरीपणाचं कृत्य अनेक लोकांना आवडलेलं नाही। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।